जय श्रीराम मित्रांनो. तर झालो ना रेडी झाल्यानंतर काढली ना आपली बाईक. तर बाईक काढल्यानंतर आपल्या मित्राला म्हटलं मी की चल म्हटलं आपल्याला फाट्यावर सोडून दे म्हटलं. तर मित्र म्हणे चल म्हणे सोडून देतो म्हणे. तर सोडून दिल्यानंतर लगेच 5 मिनिटामध्ये तिथं बस आली. तर बसलो ना भाई मग बसमधून उतरल्या पहिलं काम आपलं चहा पिण्याचं. चहा प्यायल्यानंतर निघालो ना भाऊ मग आयटीमध्ये जाण्यासाठी. मग घेतली ना भाऊ गेटमध्ये एंट्री घेतल्यानंतर आपल्याला भेटले मित्र. नंतर भाई मग भेट घेतल्यानंतर आम्ही गेलो मग ट्रेनमध्ये एंट्री घेतली आणि मग गेलो थेरी रूममध्ये एंट्री घेतल्यानंतर डॉक्युमेंट चेक कर म्हटलं माझ्या मित्राला. आम्ही डॉक्युमेंट चेक केल्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट प्रेयरला गेल्यानंतर भाऊ 5 मिनिटात आमची प्रेयर झाल्यानंतर निघालो आम्ही डायरेक्ट ट्रेडमध्ये गेल्यानंतर माझी थेरी लिहायची होती. तर भाई तुमच्या भावानं लिहून घेतली ना रपारप थेरी लिहिल्यानंतर घेतली भाऊ लॅबची एंट्री घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता नजारा कसा आहे. तर अंदर गेल्यानंतर भाऊ झाली ना आमची प्रॅक्टिकल चालू. प्रॅक्टिकल केल्या मी केली एकटीशी तयार. फायनली भाव घेतला माझ्या मित्राने मोबाईल. तर निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. सनसेट पाहू शकतो तुम्ही काय दिसतो. माझ्यापाशी बसले ना मग आजोबा म्हणे कसं काय चालू आहे म्हणून तू म्हणे आयडिया म्हणे. मी म्हटलं आप्पा म्हटलं मजेत चालू आहे म्हटलं. नंतर केलं आप्पाले बाय. तर मग माझा मित्र आला मला न्यायला फाट्यावरून गेलो मग त्याच्या गाडीवर मी घरापर्यंत. चला मग मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फक्त मराठी माणसाला सपोर्ट करा. चला बाय.